नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपली आजची जी योजना आहे ती आहे पीएम किसान योजना आणि या योजनेवर तुमचे मला बरेच प्रश्न आले होते। तुम्ही मला जे विचारलं होतं की ताई पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे। तर आता मी जे अपडेट देत आहे ते पीएम किसान योजनेचे अपडेट देत आहे आणि हे आपले स्वतः आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी स्वतः सांगितलेलं आहे की या ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये हा जो आपल्या पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आहे तो जमा होणार आहे। तर तात्काळ तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला हा हप्ता घ्यायचा असेल, जसं की बघा तुम्ही जर फार्मर आयडी काढला नसेल अजूनही, म्हणजे शेतकरी आयडी जो आहे तो तुम्ही काढला नसेल तर तुमच्या खात्यात हे पैसे येणार नाहीत। कारण जर तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला फार्मर आयडी काढणं खूप गरजेचं आहे। फार्मर आयडी म्हणजे तो कसा असतो, तर आपलं जसं आधार कार्ड किंवा आपलं जसं पॅन कार्ड आहे तसंच तो फार्मर आयडी आहे। तर तो तुम्हाला फार्मर आयडी काढणं खूप आवश्यक आहे जर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत लाभ घ्यायचा आहे। आता फार्मर आयडी कसं काढायचं, तर तुम्ही तुमच्या विभागातले जे कृषी अधिकारी असतील तुम्ही त्यांना भेटा, ते तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करू शकतात की तुम्हाला फार्मर आयडी साठी काय काय लागणार आहे, त्याचे काय फॉर्म भरून द्यावे लागणार आहेत। ह्याच्यावर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते। पण आता सध्या हे सांगत आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या विभागातील, तुम्ही जिथे कुठे आहात राहिला तिथे तुमच्या कृषी अधिकाऱ्यांना भेटा, ते तुम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन करू शकतात की फार्मर आयडी साठी काय करायचं आहे। हा एक प्रश्न। जर तुमचं अकाउंट असेल आणि तुमच्या अकाउंटची केवायसी झाली असेल, बरोबर, हे बघा केवायसीचा वेगळा मुद्दा आहे, केवायसी हे वेगळी आहे आणि डीबीटी हे वेगळं आहे। तर तुम्हाला दोन कामं करायचे आहेत बँकेत जाऊन। एक तर तुमचं केवायसी करून घ्यायचं आहे अकाउंटचं, आणि दुसरं म्हणजे तुमच्या आधारचं डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे तुमच्या बँकेत जाऊन। डीबीटी म्हणजे काय, तर तुमचा थंब देऊन बायोमेट्रिक करून डीबीटी केली जाते आणि ह्या डीबीटीच्या अंतर्गतच तुमच्या अकाउंटला सध्या पैसे येत आहेत। आणि मागचा जो 20वा हप्ता आला नाही तर बऱ्याचशा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये न येण्याचं कारण आहे त्यांनी फार्मर आयडी काढला नाही किंवा त्यांनी बँकेच्या अकाउंटचं केवायसी केलं नाही किंवा मग त्यांनी अकाउंटची डीबीटी केली नाही। तर हे मेन मूळ 3 कारण आहेत की त्यांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता गेलेला नाही। जर तुम्हाला हा 21वा हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला तात्काळ जाऊन जे मी सांगितलेलं आहे ते करायचं आहे। एक तर फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी काढा, म्हणजेच काय, तर शेतकरी आयडी, आणि दुसरं म्हणजे अकाउंट डीबीटीशी लिंक करून घ्या आणि केवायसी करून घ्या। केवायसी आणि डीबीटी हे 2 वेगळे मुद्दे आहेत। तर ह्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, मी व्हिडिओ शेअर करते। तसे याच्यावर आपले ऑलरेडी व्हिडिओ आहेतच आपल्या चॅनलवरती, पण तुम्हाला जर आवश्यक असेल या विषयावर माहिती तर नक्कीच मला कमेंट करा। सविस्तर तुम्हाला याविषयी डीबीटी, केवायसी आणि फार्मर आयडीची जी काय प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगते। तात्काळ हे काम करून घ्या जर तुम्हाला 21वा हप्ता हवा असेल तर। आणि सांगण्यात असंही आलेलं आहे की 21वा हप्ता आपल्या ह्या ऑक्टोबर महिन्यामध्येच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर नक्कीच हे जेव्हा ही अपडेट येईल वितरणाची त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे, पण आता सध्या मी जे सांगितलंय ते अवश्य करून घ्या। परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या काही कमेंट तुमच्या असतील त्या अवश्य करा, म्हणजे तुमच्या प्रश्नांवरती परत उत्तरांचा व्हिडिओ घेऊन आपल्याला येता येईल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। हाईप करा, का करा, ह्याला 1ही रुपया लागत नाही। चला तर मग परत भेटूया।